हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मी माझी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही बघा सगळे रेडी होतोय. आणि माझा भाऊ आणि बहिणी पण आली होती, कारण की माझ्या मोठ्या पप्पांची एनिव्हर्सरी आहे, 50वी एनिव्हर्सरी आहे गोल्डन जुबली. तर त्याचीच आम्ही तयारी करत होतो. खूप छान मोठं सेलिब्रेशन करणारे आहेत मोठे मम्मी पप्पा. तर तिथेच आम्ही चाललो होतो. मग ते सगळे निघाले आवरून. तिथे मी आणि मिस्टर पण रेडी झाले. मग आम्ही गाडीवर गेलो. मग आम्ही तिथे पोहोचलो. तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तिथे छान अशी साडी घातली होती, छान वेणी वगैरे घातली होती. आणि सगळे आपलं आपलं आवडत होते. इथे बहीणचं घर आहे माझं, आणि माझी दोघं बहीणची मुलं, ही ताईची मुलगी. आणि इथे आम्ही बसलो होतो. आणि ही रेड साडीवाली माझी मोठी मम्मी आहे, त्यांची एनिव्हर्सरी आहे. बाजूला माझी मोठी ताई, मग आम्ही सगळ्यांनी असं छान फोटोशूट वगैरे केलं. सगळेच जमले होते. आणि ह्या तिघं, ही माझी मुलगी आणि या दोघं ना ताईच्या मुली आहेत, मोठ्या ताईच्या. आणि खूप मस्त वाटत होतं. खूप छान एन्जॉय केलं. इथे भाऊ आणि माझ्या या सगळ्या ताया आणि भाऊ वगैरे आम्ही सगळेच जमलो होतो. म्हणजे गावाहून सगळी फॅमिली पण आली होती. इथे माझी काकू आहे, लहान काकू आहे, आणि माझी मोठी मम्मी. आणि असं मग आम्ही छान असं एन्जॉय केलं. आणि इतकं छान वाटत होतं. आणि सगळे भेटले होते. तर खूप छान वाटत होतं. आणि मोठे मम्मी पप्पा इथेच राहतात. तर इथे बघा आम्ही सगळ्या बहिणी, आणि तिला सांगत होती का अगं फोटो पण निघेल त्याच्यासोबतच, फोटो पण काढेल मी. आणि इथे बघा सगळे वहिन्या, मोठी ताई आणि तिघं माझ्या वहिनी आहेत. तर ह्या बघा हे दोघं पण माझी वहिनी आहे, आणि ही माझीच वहिनी आहे, मोठी आणि ही लहान, हे दोघं. आणि बघा ही माझी बहीण आहे, भाऊ, ती पण माझी बहीणच आहे, ताई, मम्मी. सगळे मस्त असं सगळे भेटले होते. छान छान सगळे रेडी झाले होते. आणि हा ताईचा मुलगा आहे, पप्पा माझे, भाऊ. आणि इथे बघा मस्त असं स्टेज सजवला होता छान. मोठे पप्पांची एनिव्हर्सरी होती ना, 50वी होती. आणि इथे मग सगळे परत फोटो काढायला माझी मम्मी आणि सगळे भाऊ वगैरे, आणि आमचे सगळ्यांची मुलं असे छान छान फोटो काढत होते. आणि इथे बघा मोठे मम्मी पप्पा आणि हे दोघं जिजाजी आहेत, मोठ्या ताईंचे. आणि हे मोठे मम्मी पप्पा, मस्त त्यांचे पण फोटो वगैरे काढले. आणि मस्त वाटत होतं. खूप छान सगळेच आले होते. आणि खूप मस्त वाटत होतं. तिथे बघा आमची पूर्ण फॅमिली आहे, माहेरची फॅमिली आहे माझी. आणि खूप छान इथे बघा आम्ही सगळे. आणि इथे ना मोठे मम्मी पप्पांची एंट्री होणार आहे. सगळे जमले होते. मग त्याच्यानंतर मोठे पप्पा आणि मोठी मम्मीची एंट्री, आम्ही छान असं मागे म्हटलं असं जाऊया. मस्त असं छान असं प्लॅन केला होता सगळ्यांनी. खूप छान वाटत होतं. आणि त्यांच्या अंगावर हे बघा दोघं ताट घेऊन उभे फुलं टाकायला. इकडे सगळे जावाई ना ते बसले होते, आणि काका वगैरे सगळे आमच्या घरचे, भाऊ वगैरे सगळी पूर्ण फॅमिली. ही माझी काकू आहे. आणि मस्त त्यांच्या आता वाढून घेणार आहे. आणि मस्त वाटत होतं. खूप छान असं त्यांची आरती वगैरे केली, मस्त वाटत होतं. आणि बघा त्यांच्या अंगावर असे फुलं वगैरे टाकले. आणि आम्ही इतकी मस्ती करत होतो, इतकी कॉमेडी पण करत होतो. सगळे माझे भाऊ वगैरे पण होते ना, ते खूप छान असं मस्त बोलत होते, आणि गाणे वगैरे पण म्हणत होते. खूप छान वाटत होतं. आणि खूप दिवसांनी ना असं काहीतरी प्रोग्राम झाला. जेव्हा आम्ही खूप लहान लहान होतो ना, तेव्हा ना 25 वर्ष अगोदर मोठ्या मम्मी पप्पांची 25वी एनिव्हर्सरी पण केली होती. पण आम्ही नाही गेलो होतो वाटतं, का की आम्ही इकडे राहायचो आणि ती गावाला गेली होती. तेव्हा तर काही जायला मिळालं नव्हतं. मम्मी पप्पा आणि ते गेले होते, आमच्या शाळेमुळे आम्हाला जाता नाही आलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग आता 50वी केली. तर 50वी मध्ये ना आमचे पण मुलं आहेत. आणि मस्त वाटत होतं. खूप छान असं मस्त एन्जॉय केला आम्ही. मी मम्मी पण ताट वाढून होते. आणि आम्ही सगळ्या मुली ना म्हणजे मागून येत होतो. आणि आम्ही सगळ्यांनी पण त्यांची आरती केली. खूप छान आणि खूप असा आनंदाचा क्षण होता तो, का की 50 वर्ष त्या दोघांनी सोबत इतके छान मस्त असे घालवले. तेवढा तोच आनंद होता त्यांना. आणि त्याच्यामुळे तितकी छान मोठी अॅनिव्हर्सरी केली होती माझ्या पप्पांनी. आणि खूप ना असं मस्त त्यांनी बोललं पण होतं की सगळ्यांनी करायला पाहिजे, असं जो आनंद वेगळाच असतो. आणि थोडं बोललं पण होतं माझ्या पप्पांनी, पण काय माहिती ह्याच्यामध्ये शूट झालं आहे का नाही स्टेजवर गेल्या. छान असं, ही ना वहिनीची मम्मी आहे, त्यांनी पण ताट वाढून घेतलं. आणि ही वहिनी आहे माझी. आणि मस्त वाटत सगळ्यांनी त्यांना कुंकू वगैरे लावून मस्त ताट वगैरे वाढून घेतलं. खूप छान वाटत होतं. आणि सगळे गावाहून पण आले होते ना, अजून मस्त वाटत होतं. आणि मी जास्त कुठे जात नाही, पण मग मी गेली होती.
आणि खूप छान असं वाटत होतं. सगळे भेटले होते ना, तर तो वेगळाच आनंद असतो. सगळे खूप दिवसांनी जेव्हा भेटतात आणि मस्त मज्जा करतात आणि कॉमेडी वगैरे होते आमची भाऊ बहिणींची मिळून. आणि जिजाजी आणि त्यांचे सगळ्यांचेच म्हणजे मिस्टर आले होते ना सगळ्या तायांचे. मग खूप छान वाटत होतं. ही पण माझी बहिणीच आहे. सगळ्या वहिन्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बहिणींनी आणि काकू मम्मी आणि ह्यांनी सगळ्यांनी त्यांची आरती वाढली होती. इथे मी पण ताट वाढून घेते त्यांच्याहून. खूप छान असा आनंद होता. ते पण खूप जास्त खुश होते आणि आम्ही पण खूप खुश होतो. का की तयारी खूप दिवसापासून चालली होती त्यांची की एनिव्हर्सरी आहे, सगळे गावाहून येणार आहेत, सगळे खूप छान असं सेलिब्रेशन करणार आहे. मस्त असं आणि त्याच्यानंतर दोघांनी हातात हात घेतला आणि मग त्यांची खूप छान अशी एंट्री झाली. मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर ते स्टेजवर गेले आणि मस्त होतं आणि मग एक दुसऱ्यांना त्यांनी मस्त असा हार वगैरे घातला म्हणजे वरमाला झाली त्यांची. खूप छान वाटत होतं. नंतर रिंग सेरेमनी पण झाली आणि तुम्हाला पुढे दिसेलच. खूप छान वाटत होतं आणि हाच तो आनंदाचा क्षण आहे जो मोठे मम्मी पप्पा त्यांनी सेलिब्रेट केला. खूप छान वाटलं. त्यांचे 50 वर्ष लग्नाचे खूप छान गेले. ही पण ताई आहे. सगळे मुलं पण खूप जास्त एन्जॉय करत होते आमचे छोटे छोटे आणि मग ते आता ते सजवतोय आम्ही दोघांचं रिंग घेऊन, म्हणजे रिंग सेरेमनी होणार आहे. ते ना असं काही खूप जास्त असं प्लॅनिंग सोबत नाही केलं. जेव्हा जेव्हा जे जे जमलं ना ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. तर इथे मस्त बघा त्यांची रिंग सेरेमनी होत आहे आणि इतकं छान वाटत होतं. आम्ही सगळे होते तर आणि ना भाऊ वगैरे असं माईक मध्ये बोलत होते काय काय होतंय, काय काय सांगत होते. ते सगळं खूप छान वाटत होतं. इतकं मस्त असं एन्जॉय केलं आम्ही. तो भाऊचा मुलगा आहे, ही ताई आहे, सगळे मुलं आणि सगळे आमचे लहान लहान मुलं, भावांची मुलं आणि त्यांनी पण खूप छान एन्जॉय केला. खूप छान मस्त असं हे बघा सगळे झाले होते. सगळ्यांनी एन्जॉय केला खूप छान असं आणि तिथे चाळीतले लोक पण बोलवले. आमची सगळी पूर्ण फॅमिली, आमचे नातेवाईक आणि मग त्यांच्या तिथे जे चाळीतले लोक असतात ते असं त्या सगळ्यांना बोलवलं होतं आणि असं छान सेलिब्रेशन केलं होतं. ही आमची फॅमिलीची चिल्लर पार्टी आहे. माझी मुलगी, भाऊची मुलं, ताईच्या मुली आणि ते दोघं ना ट्विन्स आहे. माझ्या ताईची मुलं आहेत ते मोठ्या पप्पांच्या मुलीचे आणि बघा माझी मुलगी आणि खूप मस्त वाटत होतं. आणि सगळे इतके खुश होते, इतके खुश होते आणि मस्त एन्जॉय पण करत होते. तर इथे बघा दोघांनी हार पण घालून घेतला म्हणजे त्यांची वरमाला झाली. मस्त वाटत होतं. सगळ्यांनी क्लॅप केले. इतकं छान वाटत होतं. त्यांच्या जो चेहऱ्याचा आनंद होता मोठ्या पप्पांचा तो एकदम छान होता आणि मस्त वाटत होतं. खूप छान प्रोग्राम झाला. रात्री आम्ही 12:30-1 पर्यंत होतो तिथे, पण खूप छान एन्जॉय केला आम्ही. मस्त इतकं छान वाटत होतं. गाणे वगैरे पण लावले होते आणि खूप असं प्लॅन केला मस्त आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय पण केला. माझ्या मम्मी पप्पांची एनिव्हर्सरीचा. तर असा होता व्लॉग. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटला आणि सगळ्यांनी केलंच पाहिजे हे सगळं. का की जे काही क्षण असतात ना ते खूप छान असतात. इथे मोठी मम्मी बोलत होती पण ते खूप लाजत होते का की सगळे जवळ समोर बसले होते म्हणून मग ते खूप लाजत होते. पण मोठ्या पप्पांनी खूप छान बोललं होतं. ते पण मस्त वाटलं का की मोठी मम्मी तर लाजतच होती आणि ऐका तुम्ही बरं वाटेल तुम्हाला. मोठी मम्मी आणि मोठ्या पप्पाने छान असं उखाणं घेतलं. मोठ्या मम्मीने तर घेऊन घेतलं होतं आणि पप्पांना काही येत नव्हतं. माझ्या मोठ्या पप्पांना मग ताई आली होती आणि तिने सांगितलं कानामध्ये की पप्पा तुम्ही असं काहीतरी बोला. मग त्यांनी छान असं उखाणं घेतलं का की सगळे म्हणत होते अगोदर उखाणं घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही 2 शब्द बोलायचे असतील ते बोला. त्याच्यानंतर मोठ्या पप्पांनी उखाणं घेतलं आणि मग त्यांनी खूप छान असे 2 शब्द म्हटले होते आणि मस्त होते आणि ते खूप खुश होते. तो त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून आम्हाला पण खूप छान वाटत होतं. तर मग असं होतं आणि बघा तुम्ही मोठे पप्पा काय म्हटले ते. शंकराच्या पिंडीवर सर्पाचा ओळा वेळा आणि असं प्रत्येकाने करायलाच पाहिजे असं माझे मन आहे. करायलाच पाहिजे. खुशी खुशी जाहीर केली पाहिजे. आणि मला बोलवलं माझ्यासोबत माझ्या पत्नीने
माझा जो सपोर्ट केला 50 वर्ष दुखात सुखात प्रत्येक वेळी तिनं माझं सहकार्य केले, म्हणून मी तिला धन्यवाद. खूप छान असे उखाणं घेतलं होतं, पण ना मध्ये मध्ये ना असं थोडा आवाजच बंद होत होता, काय माहित नाही कशामुळे, का स्टोरेज फुल झाला होता त्याच्यामुळे असं झालं, तर ते काही माहित नाही पडलं. पण खूप छान 2 शब्द म्हटले होते मोठ्या पप्पांनी आणि उखाणं पण खूप छान घेतलं होतं. त्याच्यानंतर मग इथे ना ताट ओढून घेतलं माझ्या मोठ्या मम्मींनी. मोठ्या मम्मींना ताई म्हणतो आम्ही आणि त्यांना भाऊजी म्हणतो. तर माझ्या ताईने छान असं ओढून घेतलं होतं मोठ्या पप्पांना आणि गोड खाऊ घातलं होतं आणि पाया वगैरे पडल्या होत्या. मोठ्या पप्पांनी पण ताईला खूप छान असं गोड खाऊ घातलं होतं आणि मस्त त्यांनी छान असं एन्जॉय केला. तर इथे बघा छान असे फोटो वगैरे पण काढत होते सगळे आणि ह्याच आठवणी असतात. आणि छान मोठे भाऊ आणि ते ना खूप कॉमेडी करत होते, तर ना सगळे हसत पण होते आणि मस्त एन्जॉय केला. हे ते क्षण असतात एकदम आनंदाने. आणि त्याच्यानंतर ना मग सगळे फोटो काढायला आले, तर इथे बघा पहिले अगोदर ना मुलींनी आणि त्यांनी फोटो काढले, माझ्या मुली ताईच्या मुली त्यांनी.